चोळके संतोष एकनाथ हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। त्यांना या मतदारसंघामध्ये पाठिंबा जो आहे तो चांगल्या पद्धतीने मिळतोय आणि विशेष म्हणजे गरीब मराठा जो आहे त्याचा असणारा पाठिंबा मिळायला सुरुवात झालेला आहे। ही आम्ही एक पॉझिटिव्ह साईन त्या ठिकाणी असणारा पाहतोय। दुसऱ्या बाजूला एनसीपीचे असणारे जे काही उमेदवार आहेत, जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत, यांच्यामध्ये एकोपा नाही, जे महाविकास आघाडीमध्ये आणि एक संघही नाही अशी असणारी परिस्थिती आहे। बारामती मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत, परंतु महाविकास आघाडीमधले असणारे उद्धव ठाकरे सेना जी आहे यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे। अजूनपर्यंत शरद पवार एनसीपी यांची असणारी भूमिका ही स्पष्ट नाही अशी असणारी परिस्थिती आहे। राहुरी मतदारसंघामध्ये जे काही पहिल्यांदा शरद पवार एनसीपी कडून नाव येत होतं ते प्राजक्ता तनपुरे यांचं असणारं नाव त्या ठिकाणी येत होतं, परंतु अचानकपणे तिथे एनसीपी शरद पवार यांच्या मार्फत जो उमेदवार देण्यात आलेला आहे याचा पूर्व इतिहास आपण असणारा पाहिलं तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर त्या ठिकाणी आहेत अशी परिस्थिती आहे। कदाचित शरद पवार एनसीपीचा उमेदवार प्राजक्ता तनपुरे असते तर उमेदवार आम्ही द्यायचा की न द्यायचा हा विचार आम्ही त्या ठिकाणी केला असता, परंतु राज्यसभेमध्ये बीजेपीने आणि त्यांच्या मित्रपक्षाने 8वा उमेदवार देऊ नये या समझोत्याच्या पाठीमागे जेव्हा एकाच एक उमेदवार होतोय अशी परिस्थिती आली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता उचलून एनसीपी शरद पवारांनी आपल्या पक्षावरती उभा केला अशी असणारी परिस्थिती आहे। हा उमेदवार सिरियस आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि म्हणून राहुरी मतदारसंघामध्ये आमने सामने भारतीय जनता पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी असाच लढत आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। या मतदारसंघामध्ये मी असं मानेन किंवा या इलेक्शनमध्ये, देशभराच्या इलेक्शनमध्ये जगाच्या पाठीवरती एसटी नावाचा व्यक्ती उभा राहिला। त्यांनी नुसतं शरीर शोषण याचा व्यवसाय
सुरुवात तर केलाच, पण त्याच्याच बरोबर 15, 16, 17 वयाच्या असणाऱ्या मुलं मुली जगभरातल्या वापर करत त्यांनी एक रॅकेट उभं केलं की ज्या रॅकेटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागतात. देशाचं अख्खं फॉरेन डिपार्टमेंट असताना त्या देशामध्ये अँबॅसेडर आहे, स्टाफ आहे, त्याला बाजूला सोडून एस्टीड नावाच्या व्यक्तीच्या सांगण्यावरनं या देशाची परराष्ट्र धोरण आखल्या जातंय. आणि हा माणूस एस्टीड नावाचा असणारा माणूस हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो की या दोन राष्ट्रांना तुम्हाला खुश करायचं असेल तर तुम्ही मुजरा केला पाहिजे त्यांच्या समोर. आणि नरेंद्र मोदी हे मुजरा करतात. 140 कोटी देशाचा पंतप्रधान हा अत्यंत पॉवरफुल व्यक्ती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. जगामध्ये 5वी आर्मीची स्ट्रेंथ आपल्याकडे आहे. आणि दुसरं, जगामध्ये सगळ्यात मोठं मार्केट हे आपण कंट्रोल करतो. एवढी ताकद असतानाही नरेंद्र मोदी सारख्या एस्टीड नावाचा व्यक्ती हा मुजरा करायला लावू शकतो. त्याच्यामुळे नुसता मुजरा नाही तर त्या एस्टीड फाईलमध्ये अजून दडलेले आहेत. दुर्दैवाने ट्रम्प यांनी उरलेली माहिती अजून बाहेर काढलेली नाही. 47-48 आमदार त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. चाकणकर बाईंचा राजीनामा घेण्यात आला, परंतु हे जे 47-48 आमदार आहेत त्यांचा अजूनपर्यंत आमदारकीचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. तेव्हा ही निवडणूक मी असेल पोटनिवडणूक आहे. सरकारला वटणीवरती आणण्यासाठी अत्यंत महत्वाची निवडणूक असं मी त्या ठिकाणी मानतो. ब्राझीलमधली आणि अमेरिकेतली साखर किंवा मॉरिशसमधली असणारी साखर ही जर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये येऊ द्यायचं नसेल तर राहुरीतल्या मतदारांनी आणि शेतकऱ्यांनी दाखवून दिलं पाहिजे की तुम्ही आमचा इंटरेस्ट, तुम्ही आमचा असणारा शेतीवरचा उद्योग हा जर संपवणार असाल तर आम्ही तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही. मतदान विरोधी देऊन त्यांना हा संदेश त्या ठिकाणी राहुरीतला मतदार देतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतो. आणि दुसरं आवाहन करतो की एनसीपीचा शरद पवार एनसीपीचा उमेदवार हा डमी उमेदवार आहे, त्याच्याकडे अजिबात बघण्याची गरज नाही. आपण आता विचारा. पूर्वीचे उमेदवार होते राष्ट्रवादीचे, त्यांच्यावरती भाजपने काही दबाव टाकला असेल का, आपल्याला काय वाटतं? माझ्या अंदाजाने त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने दबाव टाकला नाही, पण शरद पवारांनी त्यांना उमेदवारी दिली नाही एवढं निश्चित आहे. प्रश्न असा आहे की ईडी कोणाची चालू नाहीये. सुमित्राताईंची सुद्धा ईडी चालू आहे, ती कुठे संपलेली आहे, पण त्या उभ्या राहिल्यात. त्याच्यामुळे असणारं उमेदवारी जर शरद पवार एनसीपीने दिली असती तर ते आमदारकीला उभे राहिले असते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते जर कदाचित उभे राहिले असते तर आम्ही उभं राहायचं की न राहायचं याच्यावरती आम्ही विचार केला असता. तर ही 1 to 1 निवडणूक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय.
ज्या पद्धतीने इथल्या असणाऱ्या मुस्लिम समूहाला भारतीय जनता पक्ष वागवत आहे किंवा देशभरामध्ये SIR ह्या नावाखाली त्या मतदारसंघामधल्या 50% मुसलमानांची नावं उडवतात आहेत. मी मुस्लिम समाजाला आवाहन करणार आहे की तुम्ही 100% मतदान संधी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये, इतर मुसलमानांना मिळाली नाही पण राहुरीच्या मुसलमानांना मिळालेली आहे. 100% आपण असणारं मतदान त्या ठिकाणी करून आम्ही मतदान केलंय याचं सर्टिफिकेट जवळ ठेवा. अलीकडल्या काळामध्ये महाराष्ट्रासह भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मोदीगिरीची वाढत चाललेली आहे. त्याला राजकीय पाठिंबा आहे किंवा भाजपा प्रोत्साहन देते असं वाटतं का? मी असं म्हणेन की इथे भोंदूगिरी हा शब्द चुकीचा असं मी त्या ठिकाणी म्हणेन. याचं कारण असं आहे की जुन्या काळची जी भोंदूगिरी होती ती पोटासाठी भोंदूगिरी होती. ते म्हणजे लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपल्याकडे मनुस्मृतीने मालमत्तेचा अधिकार दिला नाही, जमिनीचा अधिकार दिला नाही, घराचा अधिकार दिला नाही, गावाने दिलेल्या बलुत्यावरती आपण जगतो. त्याच्यामध्ये अजून काहीतरी भर यावं म्हणून त्यांनी काही संशोधन केलं आणि त्या संशोधनाच्या जोरावरती तो आपला जगत राहिला. म्हणजे उदाहरण सगळ्यात मोठं द्यायचं तर मसनजोगी. मसनजोगी हा दिवसाला स्मशान जागा करू शकत नाही. मसनजोगी हा स्मशान जागा करताना त्याला रात्री 11 नंतरच तो जागा करतो आणि सकाळी 4 वाजेपर्यंत करतो. का जोपर्यंत ज्याला आपल्याला म्हणता येईल की अत्यंत काळोख झाल्याशिवाय त्याला धुराचा उपयोग करता येत नाही. ते त्याचं एक सायन्स होतं की धुराचा उपयोग कसा करायचा. तो त्या